नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गिग वर्कर्सवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ब्लिंक इट व्यवस्थापनाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कॉलनी फोरमची धडक। ब्लँकेटमध्ये डिलिव्हरीसाठी काम करणाऱ्या गिग रायडर्सवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर संघटिका व कॉलनी फोरम अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांच्या नेतृत्वाखाली ब्लिंकेट व्यवस्थापनावर धडक दिली आहे। आपल्या कामाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे ब्लिंकिट कंपनीच्या डिलिव्हरी बॉईजवर अन्याय होत आहे। या अन्यायाविरोधात या सर्व गिग रायडर्सने कॉलनी फोरम अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांची भेट घेऊन या संदर्भात मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। कॉलनी फोरमने गिग रायडर्सची समस्या समजून घेऊन तातडीने कामोठा येथील ब्लिंकिट स्टोअरवर धडक देत ब्लिंकिट व्यवस्थापनेला धारेवर धरले आहे। सर्व रायडर्सना डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळाला पाहिजे, तसेच रायडर्सला कामाचे तास ठरवून देण्यात यावे आणि त्यानुसार त्यांना प्रत्येक तासाला किमान 100 रुपये मोबदला देण्यात यावा, अशा मागण्या यावेळी गिग रायडर्सच्या वतीने करण्यात आल्या। मुजोर व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे सर्व कामगारांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेत बेमुदत संप पुकारला आहे। ब्लिंकेट व्यवस्थापनाने पुढील 7 दिवसात सर्व गिग रायडर्सच्या मानधनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा गिग रायडर्स आणि कॉलनी फोरम यांच्या वतीने ब्लिंकिट विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल। यावेळी कॉलनी फोरम अध्यक्षा तथा शिवसेना महानगर संघटिका लीना अर्जुन गरड, मुख्य समन्वयक मधु पाटील, कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश आढाव, सचिन बापू साळुंके, शहर संघटक अनिल पवार, समन्वयक महेंद्र पवार तसेच गिग रायडर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर पनवेल। बरोबर साहेब, आज ही लोक काम करतात म्हणून डिलिव्हरी जाते, डिलिव्हरी झाल्यावर कंपनीला पैसे मिळतात, कंपनी मोठी होते। हे सर्व होत असताना विन विन सिच्युएशन पाहिजे। कंपनी वाढते तर कामगार पण वाढला पाहिजे, कामगार जगला पाहिजे। आज ही तुमचीच माणसं आहेत, फक्त आम्ही सहानुभूतीने मध्यस्थी करायला आलोय का यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे। बाकी आता पुढचं जे असेल मुद्दे आणि यांच्या मागण्या मॅडम तुम्हाला समजून सांगते, हे स्वतः समन्वयक आहेत, हे सांगते। आता साहेब आम्ही आमची ओळख दिली, आपण आपली ओळख द्यावी की आपण इथे काय आहात, आपल्या अधिकारामध्ये काय 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 हे आमचे स्टोअर आहे। बरोबर, हे आम्ही मॅनेजमेंट आहे। ओके, तुम्ही मॅनेजमेंट आहात। आणि आपलं नाव काय? माझं नाव तुकाराम राऊत आहे, मी मॅनेजर आहे। कुठे राहिला तुम्ही? इथंच का? हां हां। आपलं काय मेल आयडी वगैरे आपलं ब्लिंकिटचं आहे ना, ब्लिंकिटचं जे आपल्या नाही आता या चर्चा करताना कुणाची करावं लागेल, तुमच्याची आहे का तुमच्यावर कोणी आहे? जे कोण हँडल करतं ज्यांना चालू देणं वगैरे? ब्लिंकिटचे एम्प्लॉई Yes, yes. तुमचा ब्लिंकिटचा मेल आयडी आहे? हो, हो. काय आम्हाला बोलायचं? हां हां, मेल आयडी आहे, ऑनलाईन आहे। बरोबर. ही पॅन इंडियावरती आपली कंपनी आहे, झोमॅटोची कंपनी, मोठी कंपनी। सगळे वेबसाईटवरती आपले डिटेल्स आहेत। तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर सगळं वेबसाईटवरती। सॅलरी मिळते, ह्यांना मानधन मिळते काय? असं फिक्स करतो प्रत्येक वेळेस? हां, आता याचं तुम्हाला सांगतो, एक तर हे असे कॅमेरा वगैरे लावून तुम्ही सांगा, आपण चर्चा करतोय ना, तू काय कॅमेरा बंद करा, आपण बोलतो कुठल्या गोष्टी दुसरं बोलायला लागतं या गोष्टी।